जे समोर पुरावे आलेले आहेत, जी परिस्थिती आली आहे त्याच्यानुसार ते रॅकेट स्वतः रुपाली चाकणकर चालवत आहे. ह्या परिस्थितीवरनं प्राथमिक दर्शवते. आता सीपी साहेबांना तो अधिकार नसल्यामुळे, म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्राचा तो अधिकार त्यांना नसल्यामुळे ते त्याच्यात आम्हाला डिटेल माहिती देऊ शकत नाही. तेजस्विनी सातपुते देऊ शकतात. का रुपाली चाकणकर यांना तुम्ही अजूनपर्यंत चौकशी केली नाही? त्यांच्याकडं सगळे रोज एका महिलेचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. अहो, अजून कुणाच्या चाकणकरचे किंवा चाकणकरांच्या फॅमिलीमधले आहेत का व्हिडिओ? याची माहिती द्या ना. महाराष्ट्रातल्या महिलांनाच विनाकारण जे एक्सपोज किंवा त्यांची बदनामी केली जाते, ज्या पीडित आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत, म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातली कुटुंब हादरलेली आहे. तुमचं म्हणणं आहे का चाकणकरांचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहे? तपास करावा एसआयटीनी. आम्हाला जी काय माहिती मिळाली आहे किंवा जी माहिती या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांना पण मिळालेली आहे ती समोर आणावी त्यांनी. अशा ज्या महिला तुमच्याकडे आल्या त्यांना तक्रारीसाठी पुढे येणार एक लक्षात घ्या, त्या महिलांना मी सांगितलेलं की पोलीस तक्रार तुम्ही करा. ज्यांना मूल होत नाही ती जे महिला तिथे गेलेल्या आहेत, आता त्यांना मूल झालेले आणि आता त्यांचे नवरे हे जे काही बंधू प्रकार समोर आलेला आहे त्याच्यावरनं पार घराचा कौटुंबिक वाद विकोपाला गेलाय आणि डीएनए टेस्टला गेले. आपण समजतो कायदेशीर पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे, पण हे होत असताना अनेक कुटुंब बर्बाद होत आहेत आणि त्याला जबाबदार हा बंधू बाबा आणि अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे त्या महिलांची जोपर्यंत तयारी होत नाही पोलीस स्टेशनला तक्रार करायची, मी त्यांना फोर्स करू शकत नाही. ज्यावेळी त्यांची मानसिक तयारी होईल, त्यांना चांगलं वातावरण वाटेल किंवा विश्वास वाटेल, तेव्हाच त्या महिला बाहेर पडणार आहे. आणि मी राजकारणासाठी किंवा याच्यामध्ये सांगण्यासाठी एखाद्या महिलेला इन्सेस करायला, फोर्स करायला कायद्याने ते योग्य नाही. आता राज्य महिला आयोगाकडे ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत तोही डेटा एसआयटीला घेणं क्रमप्राप्त आहे. आणि किती पाठवले हे जे